नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. इट्स ऑल अबाउट बुक्स या माझ्या बुकटूब चॅनलच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी नंदिनी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज जे पुस्तक घेऊन आलेली आहे ते आहे वपुर्झा आणि मी ते ऑनलाईन वाचलं आहे. मी न्यूझीलंड या देशात आलेली आहे आणि मी रोड ट्रिप करत आहे. रोड ट्रिप करताना मला वाटलं की असं एक पुस्तक असावं, असं कुठलंही पान उघडलं की आपण त्याच्याशी कनेक्ट झालो पाहिजे. आणि हे पुस्तक मी आधीच कॉलेजमध्ये असताना वाचलं होतं, त्यामुळे ह्या पुस्तकाची मला आठवण झाली आणि प्रवासात वाचण्यासाठी हे पुस्तक अगदी योग्य आहे आणि म्हणून ह्या पुस्तकाची निवड. तर वपुर्झा हे पुस्तक लिहिलेलं आहे महाराष्ट्राचं. वपू हे एक मराठी लेखक आणि प्रसिद्ध कथाकथनकार म्हणून प्रसिद्ध आहे. जोडीदार, वपुर्झा, ठिकरी, पार्टनर ही त्यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत. 60हून अधिक पुस्तकं वपूंनी लिहिली आहेत. ऑडिओ कॅसेटच्या रूपात आलेले ते पहिले लेखक आहेत. 1600हून अधिक स्टेज शो आणि कथाकथन त्यांनी केलेली आहे. त्यांचा जन्म 25 मार्च 1932 रोजी झाला आणि त्यांना पु भा भावे ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आणि 26 जून 2001ला हृदयविकाराच्या झटक्याने ह्या प्रसिद्ध लेखकाचा अंत झाला. अतिशय सुंदर हस्ताक्षर असणारे वपू लेखक, कथाकथनकार, आर्किटेक्ट होते आणि कदाचित त्यामुळेच त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा होता, अतिशय सौंदर्यपूर्ण. हे पुस्तक तुम्ही कधीही कुठेही वाचायला सुरू करू शकता. ते तुमच्या आत्म्याला आणि हृदयाला स्पर्श करेल. केवळ विलक्षण तत्वज्ञान आणि जीवन आणि त्यातील चढ उतार पाहण्याची उत्तम सौंदर्य दृष्टी. लेखकाचा जीवनाचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आणि हृदयस्पर्शी आणि खूप आनंद देणारा आहे आणि तो मैत्रीपासून लग्नापर्यंत, नोकरीपासून महत्वाकांक्षेपर्यंत सर्व प्रत्येक गोष्टीवर आपले विचार मांडतो. मनाला भुरळ घालणारं आणि जीवनाचं संपूर्ण सार असणारं हे कथानक काळजाला भिडणारं, अनेकांना पडलेल्या प्रश्नांची उकल करून मनाला समाधान देणारं आहे. वपूंच्या शब्दांचं विलक्षण सौंदर्य व वास्तविकता आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते. पुस्तकाची अतिशय सुंदर, लोभस आणि मोहक मांडणी. इतके अनुभव एका व्यक्तीने अनुभवणे आणि त्याने ते इतक्या सुंदररित्या अभिव्यक्त करणे म्हणजे केवळ अद्भुत. हे एक अशा प्रकारचं पुस्तक आहे ज्यात कथा नाही, कथानक नाही, अध्याय नाही, अनुक्रमणिका नाही, सुरुवात नाही, शेवट नाही, वर्ण नाही. पुस्तकाचं कोणतंही पान कधीही उघडा आणि वाचायला सुरुवात करा. प्रत्येक पॅरा हा वेगवेगळ्या विषयाशी संबंधित आहे आणि हे पुस्तक छोट्या छोट्या परिच्छेदात लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. हे पुस्तक आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे हवं ते पान आपल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने स्वतःला भरून टाकायचं. आणि हेच वपूंच्या लेखणीचं हे कसब म्हणजे लाजवाब. जेव्हा तुमचा मूड खराब असतो, तुम्हाला काही सुचत नसते, तेव्हा वपुर्झा काढायचे आणि हवे ते पान उघडायचे आणि वाचायला सुरू करायचे. काही वेळात तुम्ही शांत होता. त्यातही वपूंची पुस्तके वाचकांची भावनिक आणि मानसिक नस बरोबर पकडतात. हे पुस्तक आपल्याला लगेच कनेक्ट करतं का ते माहितीये? कारण या पुस्तकात वपूंनी माणसाच्या सर्वच भावनांना हात घातला आहे आणि अगदी योग्य व सडेतोड शैलीत ते आपल्या पुढे मांडलं आहे. मग ती भावना प्रेम असो, लग्न असो, रिलेशनशिप असो, सिच्युएशनशिप असो किंवा आजच्या शब्दात म्हणायचं झालं तर कपल गोल्स असो, धडाडी असो, नोकरी असो, संघर्ष असो, नाती व सहकारी यांच्यातील असूया असो, अपयश किंवा यश असो, उद्ध्वस्त होणं असो किंवा स्वतःला सावरून जिंकणं असो, असं सर्वच आणि खूप काही हे पुस्तक तुमच्या समोर मांडतं. म्हणून मी तर म्हणेन, फार काही विचार न करता निखळ सौंदर्यपूर्ण विचारांचा अनुभव घ्यायचा असेल, स्वतःला शांत करायचा असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. आणि ह्याच पुस्तकातील वपूंची मला आवडलेली काही शब्दफुले तुमच्यासाठी. एकांत वेगळा, परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही एकाकी वाटणं हे एकाकीपण. एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रू म्हणजे दुबळेपणा नव्हे. पावसाळी ढग जसे बरसल्यावर दिसेनासे होतात आणि हलकं वाटतं, तसाच माणूसही हलका होतो. कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम लिहून जातात, तुका झाला आकाशावर. आयुष्याची स्वप्न पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं. गुलाबाला स्पर्श करताना काट्यांचं भान ठेवायचं असतं. प्रॉब्लेम्स नसतात कुणाला, ते सर्वांनाच असतात. प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच आणि तो सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणूस. उंच व्हायचं असेल त्याने गुंतायचं नसतं.
मुळात आजच्या धकाधकीच्या जीवनात रिलेशनशिप्स, कपल गोल्स याबद्दल आपण बोलत असतो. आणि ह्या सगळ्याचं मर्म वपूंनी किती योग्य शब्दात आपल्या लेखणीतून मांडले हे कळतं. वपू म्हणतात, कर्तृत्व नसेल तर नसेल, ते प्रत्येकाकडे असतंच असं नाही. पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं. द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजे पुरुषार्थ नाही. धारावर अमाप प्रेम करणं, बायकोची शक्ती ओळखून तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडाविषयी न वाटणं, इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य, गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नव्हे. परमेश्वराची योजना निराळीच असते आणि त्यात आपण मर्त्य जीवाने ढवळाढवळ केली की तोल बिघडतो, बॅलन्स बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, ज्यूस नवऱ्याला उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारीन दिलीस रे, असे आपण त्याच्या नावाने खडे फोडतो. पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही म्हणून आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून, कातडीचा रंग बघून लग्न जमवतो, आर्थिक बाजू पाहतो, दर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो, केवळ रूपावर भाळून आयुष्याचे निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो आणि परमेश्वराने भलताच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. यातूनच शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते. आयुष्यातले अनेक आनंदाचे क्षण, उपेक्षांचे हुंदके, खांचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्माळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा यासारखी इच्छा न होणं म्हणजे यासारखा शाप नाही. पण साक्षीदार मिळूनही त्याला त्यातली उत्कटता न कळणं यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडतो. डोळे असणाऱ्या माणसाला दुसऱ्यांचं सुख बघवत नाही. पाप नजरेतच असतं असं म्हणतात ते उगीच नाही. संवाद दोनच माणसांचा होतो, त्यात तिसरा माणूस आला की फक्त गप्पा होतात. तर मंडळी, वपूर्जा हा एक विलक्षण अनुभव आहे आणि वपूंनी आपली मराठी अस्मिता आपल्या लेखनामध्ये उतरवली आहे. आयुष्य जितकं कठीण आहे तितकंच ते सुंदरही आहे. हा एक अनुभवांचा सुंदर गोफ आहे. अतिशय सुंदर शब्दात वपूंनी आपल्यासमोर ते सादर केलेलं आहे. हे पुस्तक खूप सुंदर आहे. तुम्हाला जर एखादा पुस्तक वेड्या मित्रमैत्रिणीला गिफ्ट काय द्यायचा हा प्रश्न पडला असेल तर डोळे मिटून तुम्ही हे पुस्तक तिला किंवा त्याला गिफ्ट देऊ शकता. बिलीव्ह मी, आयुष्यभराची आनंदाची शिदोरी तुम्ही त्याला किंवा तिला दिली म्हणून आयुष्यभर ती तुमची ऋणी नक्कीच राहील. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तसेच तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर फॉलो करू शकता. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या पुस्तकासह, नवीन लेखकासह, नवीन पुस्तकाच्या विश्वात जाण्यासाठी. तोपर्यंत सायोनारा. कीप स्माइलिंग, कीप रीडिंग.